बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 41 मध्ये नेमका कॅप्टन कोण झाला आणि कशा प्रकारे झाला याबद्दलची माहिती देणार आहे आणि खूप काही गोष्टी या एपिसोड मध्ये पाहायला मिळाल्या आणि त्याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 41 मध्ये सुरुवातीला सूरज त्याच्या शब्दांमधून यमक जुळवण्याचा प्रयत्न करत होता आणि पॅडी दादा त्याला मदत पण करत होते। यानंतर बिग बॉसने कॅप्टन्सीसाठी टास्क आयोजित केला। आपल्याला माहिती आहे की या आठवड्यामध्ये 4 उमेदवार कॅप्टन्सीसाठी उभे आहेत, ज्यामध्ये वर्षात आहे, अंकिता, जान्हवी आणि सूरज। आणि या 4 मधूनच कोण एक कॅप्टन बनणार होता आणि त्यासाठी बिग बॉसने एक टास्क पण आयोजित केला होता। या टास्क मध्ये 4 उमेदवारांना एका छत्री खाली राहायचं होतं आणि बाकी जे कंटेस्टंट आहेत त्यांना एक टास्क दिलेला होता, सोबत बजर पण दिला होता। प्रत्येक फेरीमध्ये जो पहिल्यांदा बजर वाजवेल त्याला या 4 उमेदवारांमधून एक उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा मत देण्याचा अधिकार मिळणार होता आणि अशाच प्रकारे फेऱ्या पाळण्यात आल्या। आणि यामध्ये पहिल्या फेरीमध्ये धनंजयने बजर वाजवला। धनंजयने जान्हवीला अपात्र ठरवलं। धनंजय बोलत होता की जान्हवीने आतापर्यंत चूक केली आहे आणि आता ती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, पण 2 आठवड्यापूर्वी ज्याप्रमाणे तिने चुका केल्या आहेत त्यामुळे ते धनंजयने जान्हवीला अपात्र ठरवलंय। पण जान्हवीला धनंजयचा हा कारण अजिबातच आवडलेला नव्हता। जान्हवी खूप ओरडली पण यावर आणि यावर ते खूप बोलली पण। ती असं पण बोलत होती की तुम्हाला असं वाटतं की सूरज पात्र आहे पण मी पात्र आहे, तुम्हाला असं का वाटतं? तुम्हाला माझी चूक दिसली पण आता मी ज्याप्रमाणे सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न पण करत आहे, तुम्हाला ते दिसत नाही, तुम्हाला माझी चूक म्हणजे तुम्हाला असं वाटतं ही सुधरेल तरी पण हिला सपोर्ट करायचं नाही, हिला कॅप्टन बनवायचं नाही। जान्हवी खरंच खूप सत्य बोलत होती आणि जान्हवी खरंच बोलली होती। मला असं वाटत होतं की जान्हवी अपात्र अजिबात नाहीये, ती कॅप्टन्सीसाठी पात्र आहे आणि तिच्यामध्ये तो पोटेन्शियल आहे, तिच्यामध्ये घरच्या कॅप्टन्सी बनण्याची कॅपॅसिटी आहे आणि ती पूर्ण घराला चालवू पण शकते। यानंतर अरबाजने बजर दाबला, पण अरबाजला त्याचा मत मांडण्याचा अधिकार मिळालेला नाही। छत्रीच्या बॉक्स रीड मध्ये आल्यामुळे अरबाजला त्याचा मत देण्याचा अधिकार नव्हता। यानंतर धनंजयने बजर वाजवला। धनंजयला पण छत्री परत एकदा रेड बॉक्स मध्ये आलेली होती आणि यामुळे धनंजयला त्याचा मत देण्याचा अधिकार मिळाला नाही। सूरज ज्याप्रमाणे कॅप्टन बनवण्यासाठी प्रयत्न करत होता, जेवढी मेहनत करत होता ती दिसत होती आणि मॅक्सिमम सदस्याला वाटत होतं की कॅप्टन सूरजनेच बनावं। पण एकीकडे धनंजयला वाटत होतं की अंकिता कॅप्टन बनेल तर बरं होईल, अंकितामध्ये तो पोटेन्शियल आहे आणि अंकिता कॅप्टन बनली तर खूपच जास्त चांगला वाटेल धनंजयला। धनंजयचा हा एक मत मला खूप आवडला। मॅक्सिमम सदस्यांना ठरवलं होतं की सूरजच कॅप्टन बनायला पाहिजे, पण कोणताच असा कंटेस्टंट नव्हता की त्याला वाटत होतं की मी कॅप्टन बनाव। पण धनंजयने शेवटी अंकिताला बोललं की मला असं वाटतं की तू कॅप्टन बनायला पाहिजे, तू सशक्त आहेस कॅप्टन बनण्यासाठी। जान्हवी वैभवला बोलत होती की अरबाज फक्त सपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तू मला अजिबातच सपोर्ट करत नाही आणि ते दिसत पण आहे। आणि ज्याप्रमाणे जान्हवी ती कॅप्टन बनण्यासाठी प्रयत्न करत होती, खरंच ती एकटी तिघांवर बाहेर पडत होती आणि ज्याप्रमाणे ती मेहनत करत होती, हॅट्स ऑफ, जान्हवीने खूप प्रयत्न केले। यानंतर निक्कीने बजर दाबला आणि निक्कीने जान्हवीला कॅप्टन्सीसाठी अपात्र म्हणून ठरवलं आणि अशा प्रकारे जान्हवीला 2 वोट्स मिळाले होते कॅप्टन्सीसाठी अपात्र म्हणून आणि ती कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहेर पडली, म्हणजेच कॅप्टन्सीच्या रेस मधून ती बाद झाली। आता वाचले होते फक्त 3 कंटेस्टंट, वर्षा, जान्हवी आणि सूरज। यानंतर पॅडी दादाने बजर दाबला आणि पॅडी दादाने वर्षा ताईला कॅप्टन्सीसाठी अपात्र म्हणून घोषित केले आणि यानंतर आर्याने बजर दाबला। आर्याने अंकिताला कॅप्टन्सीसाठी अपात्र म्हणून घोषित केले आणि अशा प्रकारे अंकिता आणि वर्षाला अपात्र म्हणून एक वोट मिळालेले होते। यानंतर घनश्यामने बजर दाबला आणि त्याने त्याचा वोट अपात्र म्हणून अंकिताला दिला आणि अशा प्रकारे अंकिताला 2 वोट्स मिळाले अपात्रतेचे आणि अंकिता पण कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहेर पडली। यानंतर अभिजितने बजर दाबला आणि अभिजितने वर्षाताईला कॅप्टन्सीसाठी अपात्र म्हणून घोषित केले आणि वर्षाताईला पण 2 वोट्स मिळाले आणि वर्षाताई पण कॅप्टन्सीच्या रेस मधून बाद झाली आणि मग वाचला एकटाच सूरज आणि या आठवड्याचा कॅप्टन बनला सूरज। निक्कीला चहा बनवायचा होता, पण चहाचं जे भांडं होतं ते धुतलेलं नव्हतं आणि यामुळे निक्कीने कढईमध्ये चहा बनवला, पण ती कढई तिने धुतलेली नाही आणि हे बघून आर्याला खूप राग आला। आर्याने तीच कढई निक्कीच्या बेडवर ठेवली आणि हे निक्कीला आवडलं नाही, पण निक्कीने ती कढई कॅप्टनच्या बेडवर ठेवली। पण निक्कीला असं करायला नको हवं होतं, कारण आर्याने निक्कीच्या बेडवर कढई ठेवली होती तर निक्कीने पण आर्याच्याच बेडवर कढई ठेवायला पाहिजे होती। पण निक्कीच्या डोक्यात काय आलं की तिने ती कढई कॅप्टनच्या बेडवर ठेवली
ठेवली. पण परत एकदा आर्याने तीच कढई निक्कीच्या बेडवर ठेवली आणि आर्या निक्कीला बोलली की तुला जर ठेवायचे असेल तर कढई घासून ठेव. पण निक्की ऐकायला तयारच नाही. निक्की बोलली की मी घासणारच नाही आणि निक्की हे पण बोलली की तुझा बाप जरी बोलेल तरी पण मी घासणार नाही. निक्कीने परत एकदा बापाचं नाव या शो मध्ये घेतला. परत एकदा निक्कीने चूक केली, कारण निक्कीचा जो राग होता तो आर्यासाठी होता आणि निक्कीने आर्यालाच बोलायला पाहिजे होतं. आर्याचा बापाला मध्येच आणायची काहीच गरज नव्हती. पण यावर अरबाज निक्कीला काहीच बोलला नाही आणि याच गोष्टीच्या आर्याला आणि जान्हवीला खूप राग आलेला. जान्हवी अरबाजला बोलत होती की तो बैल आहे, तो निक्कीचा बैल आहे, तो निक्कीला काहीच बोलणार नाही आणि या विषयावरच अरबाज आणि जान्हवी मध्ये आर्ग्युमेंट पण पाहायला मिळाले. तर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 41 मध्ये एवढं काही पाहण्यासारखं होतं आणि खरंच हा एपिसोड भारी होता आणि शेवटी या आठवड्याचा कॅप्टन सूरज बनला. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.